तिथे मात्र आपण पाहतोय अमर पोळ यांना. वा, गुड एफर्ट, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय त्या ठिकाणी. आणि नक्कीच आपण कित्येकदा पाहतो मित्रांनो, कित्येकदा मोठमोठ्या स्पर्धा देखील पाहिलेल्या आहेत ज्यांनी गाजवून ठेवलेल्या आहेत. एका बाजूने पाहिलं गेलं तर नक्कीच काल देखील आम्ही एक फोटोमध्ये पाहिलं भारत कदम यांना. तो फोटो कोणता होता? नक्कीच सलमान शेख सर आहेत अंपायर, त्यांच्या इमेजवरती असणार तो फोटो होता. परंतु तिथे देखील त्यांनी आपल्या नावाचा डंका पेटवलाय. महाराष्ट्र पोलीस आहेत आणि इथे जर पाहिलं गेलं तर हा चेंडू आपण पाहणार आहोत. डॉट बॉल इथं पाहायला मिळालाय. सन्माननीय अमित भाऊ टाकर स्पोर्ट फाउंडेशन अर्थात शंभू राजे क्रिकेट क्लब. ओ यावेळेस इकडे पाहूया एकदा क्रिकेट खेळाडू लागलाय का, एकदा चेंडू पहा. आदेश ननूला लागलाय का पहा एकदा. पाणी घेऊन जा लगेच, धावत पळत जा, जिकडे येईल तिकडनं बॅट. मित्रांनो पहा, धनराज पाटील यांचं प्रेम पहा, किती वेगवान रीतीने ते पाण्याची बॉटल घेऊन वेगाने धावत पळत गेले. याला सहानुभूती माणुसकी म्हणतात. परंतु त्याहून अधिक माणुसकी कोणाची पाहिली ना तर अत्यंत ऋणी आहे सन्माननीय अमित भाऊ ठाकर या टीमचा. आम्ही पाहतोय पूर्ण टीम गोळा झाली आहे त्या ठिकाणी. आणि गोळा होत असताना आपण पाहतोय खऱ्या अर्थानं त्या खेळाडूला थोडंसं मोटिवेट करण्याचं काम करतायत. पाहतायत दुखापत झाली आहे का, हे क्रिकेटमध्ये फार महत्वाचं असतं मित्रांनो, तेच पाहायला मिळतंय. परंतु पंचांची भूमिका नक्कीच अभित दाभाडे देखील थोडंसं सहकार्य करतात, त्यांचं देखील कौतुक. दोन्ही पंच तिथे तातडीने गेले. याला तर क्रिकेट म्हणलं जातं. दुखापत झाली, क्रिकेट खेळाडूला सहानुभूतीनं नक्कीच थोडीशी तिथे मात्र धैर्यानं चालना देणं म्हणजे क्रिकेट आहे. परंतु या क्रिकेट खेळासाठी अनेक जणांनी भरपूर प्रयत्न केलेले आहेत. आज काय होणार हे देखील पाहायचं. शर्तीचे प्रयत्न दोघांनाही करायचे असणार आहेत. तर दुखापत थोडीशी जास्त असेल तर नन्नू थोडंसं सावधगिरी बाळगत चला. अधिकतम वेगाने तुम्ही फटकेबाजी जरूर करतायत, परंतु हे मैदान थोडंसं उसळी घेणार आहे, त्यामुळे विनंती असेल. सुनील येतात ड्युटे. चांगला बॉल पाहायला मिळतोय. धनंजय सावंत, धनंजय आपण पाहतोय दळवी एका बाजूनं लढा देत आहेत. दोन्ही संघ पाहायला गेले तर अगदी जवळपासचेच असणारे संघ. एक संघ पाहायला गेले तर अगदी गावा शेजारील गाव आहे, परंतु इकडनं एक संघ पाहायला गेले तर जाता जाता असं म्हणायचं पूर्वीच्या काळाला नक्कीच मामाच्या गावाला जाऊया. आणि नक्कीच त्याच गावचा असणारा संघ आपण पाहतोय पवन मावळ. हो, यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळतो. तिथे चेंडून आता ही चुकी म्हणता येणार नाही, कारण चेंडूने मुसुंडी मारली आहे जरूर. कारण तिथे बॉल वेगाने ते अडवला असता. ही चुकी सहजासहजी होऊ शकत नाहीये त्यांच्याकडनं, कारण तो वेग होता, ते व्हेरिएशन तिथे पाहायला मिळालं. बॉल जसा आला ना अगदी मस्तकावरून निघून गेलाय सीमारेषेच्या पार चौकार. नक्कीच अगदी पाहायला गेले तर हाफ पिच मध्ये हा शब्द वापरला जायचा, गचाळ क्षेत्ररक्षण.
आणि नक्कीच आता कॅप्टन कडून ती चुकी आपल्याला पाहायला मिळाली आणि योगी डाऊन दी बॉल नगरसेवक सुनीलजी देवटे यांना जावं लागतंय माघारी विकेट. डबल वरती आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आतापर्यंत धावा आम्हाला पाहायला मिळत आहेत. बॅटर सुनील लुटे बाद झाल्यानंतर आतापर्यंत धावा आहेत त्या 5 धावा ज्या धाव बलकावरती मैदानाच्या आतमध्ये आहेत. संघर्ष आणि संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. हरीश नवले नक्कीच हरीश नाही तरी इकडे आपण पाहतोय राहुल माकले आहेत. आज जबाबदारी घ्यावी लागेल भारत सर कदम यांना. महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असताना कित्येकदा आपण पाहतो आणि आज आपल्याला पाहायला मिळेल कशा रीतीनं कामगिरी केली जाईल. आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 2 मध्ये येत आहेत गुलाब जाधव पवन मावळची एक्सप्रेस. हो सुजित करण्याचा प्रयत्न बॉल बॅट वरती जरूर आलाय परंतु बघता बघता वा तिकडनं मात्र आतापर्यंत आम्ही पाहिलं गेले तर कित्येक बॉल गेलेत त्या दिशेमध्ये परंतु ते तिकडे गेले ना ते सरळ सीमारेषेच्या पार गेलेले आहे. या बॉल अडवण्यामध्ये यशस्वी राहत आहेत. अमर पोळ आहे तिकडे आणि त्यांच्या समेत पाहिलं गेले तर क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतो नितीन यांना मी पाहतोय जरूर. हे क्रिकेट आहे मित्रांनो. काय दिलं क्रिकेटच्या खेळानं तर ही मोठी ओळख दिली आहे. हे मोठं व्यासपीठ दिलंय या क्रिकेटच्या खेळानं. चांगला बॉल पाहायला मिळाला पण थोडीशी दाद मागितली जाते आणि नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र आपण पाहणार आहोत वन बाउंडची घोषणा जी गुलाब यांना केली जाते. सातत्यानं विचार आपण केला मित्रांनो. नक्कीच आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं एक दिलखुलास व्यक्तिमत्व आणि ज्या व्यक्तिमत्वानं देहू परिसरामध्ये आपल्या नावाचा डंका कायम पेटवलेला आहे. सन्माननीय अविनाश आबा भसे त्यांच्या समेत आपण पाहिलं गेलं तर गणेश महाराज मोरे देखील उपस्थित आहेत. साहेबांचं मनपूर्वक स्वागत. आणि आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अनुरागजी दाभाडे देखील उपस्थित आहेत. दाभाडे परिवाराने नक्कीच एक खूप मेहनत आणि परिश्रम घेतलेले आहे. यावेळेस बिगिट करण्याच्या प्रयत्नामध्ये होतोय फटका तर फर्स्ट लाईट डाऊन दी बॉल परंतु झेल मिसअंडरस्टँडिंग होणार होता की काय आणि नक्कीच त्याने डोळ्यावरती पूर्णपणे एक हात मारलाय कारण तिथे एवढी तीव्र किरण सूर्याची आहेत ना त्याने नक्कीच डोळ्यासमोर काळा आला असावा परंतु संदीपनं टिपलाय झेल सुमितनं टिपलाय झेल विकेट आली आहे फलंदाज बाद. आणि नक्कीच आवडून पाहतोय फलंदाज बाद झाल्यानंतर आता चेनूची थोडीशी धावपळ होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. आणि नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र नवीन बॅटर्स गणेश तथा खंडू खंडागळे आणि इकडनं व्यासपीठावरती चर्चा सुरू होती. लागोपाठचे 3 षटकार 1000 रुपये आणि वैयक्तिकरित्या पवीन दादा यांच्या वतीने देखील 1000 आहेत या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेमध्येच आहेत ना ते तेवढेच आहेत बाकी कोणते नाही. नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. धावफलकावरती येत आहेत त्या 11 धावा स्कोर कार्डवरती भारत कदम आता यांना थोडीशी जबाबदारी घ्यावी लागणार आहे. अगदी जर विचार केला मित्रांनो क्रिकेटचा खेळ आणि त्या क्रिकेटच्या खेळासाठी भरपूर मेहनत परिश्रम करणारे सर्व क्रिकेट खेळाडू
चांगला बॉल, चांगला फटका, फटका, टायमिंग, टायमिंग तिथे जज करू शकले नाहीये. बॉल अडवण्याच्या नादामध्ये होते, परंतु बॉल सरळ व्यासपीठाला सलामी देत जातोय. एक टप्पा घेत योगेशने चुकी केली आहे जरूर, अवघड होता थोडासा बॉल, परंतु तिथे मात्र बॉल सीमा पार. 4 रन, चौकार. आणि नक्कीच इथं आपण पाहतोय खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर आज एक चांगला उत्तम आनंद घेत असताना आपण पाहतोय मिलिटरी स्कूलचे असणारे सर्व स्टुडंट, त्यांचं देखील स्वागत आहे. त्यांना देखील भरपूर क्रिकेटची आवड आणि ते प्रत्येकाला थंब देत चालेत. ते सांगत असेल ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. आणि याप्रमाणेच आपण पाहतोय क्रिकेट खेळाडूंना देखील शुभेच्छा देत आहेत मोठ्या आवाजामध्ये. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा धनंजय दळवी डीडी आणि मॅन फ्रॉम पवन मावळ. पवन मावळ मधील आता धनंजय नावाचा डंका नक्कीच गोलंदाजीच्या रूपामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पेटणार आहे. कोथुर्णे बरोबर आहे, नक्कीच दळवी म्हटल्यानंतर गाव आणि या मामाच्या गावापाशी पाहिलं गेलं तशी छोटी छोटी वाडी वस्ती पवनानगर असेल, काले कॉलनी असेल, सावंतवाडी, त्यानंतर प्रभाचीवाडी, त्यानंतर इकडं बौर, कोथुर्ण आणि थुगाव अशी पूर्ण पूर्ण गावानं वेढलेलं हे पवन मावळ सुंदर इलाका आहे. यावेळेस कंडू खंडगळे यांच्यासाठी बॉल होता लेग स्टंपच्या पाठ. काय आता नक्कीच सांगत असेल नशिबाची माझ्याकडे साथ आहे आणि जरूर बचावले असतील. सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जात आहे. धाव बलकावरती धाव येत आहेत त्या मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती. सन्माननीय अमित भाऊ ठाकर स्पोर्ट फाउंडेशन आणि सरपंच देखील राहिलेत पवन मावळ या विभागातील. सातत्यानं आपल्या गावचा विकास करणारं व्यक्तिमत्व आहे. चांगला बॉल पाहायला मिळालाय आणि इथे देखील आपण पाहतोय फटका सुंदर तिकडे क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतात समीर. अगदी इकडे आम्ही एका समीरला पाहतो आणि जरूर काही कालावधीमध्ये काही वर्षांमध्ये आहे कॅप्टन समीर शिंदे यांची देखील अशी शैली आम्हाला हे स्टाईल पाहायला मिळायची, परंतु काल थोडीशी खराब पाहायला मिळाली समीर शिंदे. परंतु हे समीर समीर पोळ आहेत थुगावचे असणारे रहिवासी आहेत. समीर पोळ यांना मी पाहतोय इकडनं पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज तयार झालेत. हो अकुटप्याचा बॉल होता पण जगडी हलकीशी अपील जातीये इष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहतोय बाळाला आणि नक्कीच रोहन कालेकरचं एक दर्जेदार विकेट किपरिंग म्हणावं लागेल. तुम्ही क्षेत्ररक्षण पाहू शकाल पॉइंटच्या दिशेमध्ये कामगिरी करत असताना आपण पाहतोय नितीन. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट काऊ कॉर्नर. हो यावेळेस खंडू खंडागळेच्या रडार मध्ये बॉल आलाय जरूर आणि बॉल बघता बघता अमरजी साडे सर सांगतायत वन बाउंस सीमा बार 4 रन चौकार. आणि नक्कीच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये इथे जर पाहायला गेलं ना तर गोलंदाजी मार्कवरती आपण विचार करूया. हो हो यावेळेस परत एकदा त्याच्या पट्ट्यामध्ये झोन मध्ये बॉल आलाय. योगेशनं सुंदर क्षेत्ररक्षण केलंय, बॉल अडवलाय, स्टॉप केलाय, बाळाकडे फेकलाय, दरम्यानच्या कालावधीमध्ये एक सिंगल आली आहे. आज परंतु आता काळ असतो प्रत्येकाचा, कोणी गाजवलेला कोणी गाजवणारा आणि नक्कीच आता काय होणार हे देखील बघायचंय. आज अगदी 4 धाव्यांपासून वंचित राहिला मुन्ना. नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण पाहतो 50 धाव्यांसाठी देखील 1000 आहे आणि 3 षटकारांसाठी 1000 आहे आणि नक्कीच इथे भारत कदम यांचा पहिला षटकार आलाय बॅट मधनं दिमागदार षटकार. थँक्यू डीजे. आपण पाहतोय धावफलकावरती धावा येत आहेत त्या 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. 29 धावा ज्या धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जितना बडा संघर्ष जीत उतनी ही शानदार होगी. आणि आपण पाहतोय पंचांसाठी पाणी घेऊन जा विनंती असेल हर्षद. 29 आहेत 29.
सूरज झाडू पाठवून द्या अजय कमिटी. जाणार आहोत पण मैदानाच्या आतमध्ये. इथे जर पाहायला गेलं तर आपण पाहतो मित्रांनो, आपण चर्चा काय करत होतो पवन मावळ संघाबद्दल. अगदी पवनानगर विकसशील राहिलेलं हे गाव आहे आणि इथे पाहायला गेलं तर या गावचा विकास करण्यामध्ये अमित भाऊ यांचा देखील भरपूर प्रचंड प्रमाणामध्ये हातभार राहिलेला आहे. आणि आता युट्यूबवरती थेट प्रक्षेपण करणारे सर्व प्रेक्षक राजांचं देखील आता नजरा राहिल्यात की आमच्या टीमला आज यश येऊ दे. हो इकडे आपण पाहतोय थोडीशी घाई करतायत गुलाब, परंतु पंचांच्या हाताकडे त्यांची लक्ष नव्हतं. गुलाब तयार आहेत. गुलाबचा हा बॉल पाहायला गेला तर टप्पा पडला, थोडासा बाहेरच्या दिशेने निघणार होता, परंतु नक्कीच तुम्ही देखील तुम्हाला सांगितलं आणि गुलाब तुम्हाला देखील माहित आहे याआधी देखील गोलंदाजी झाली आहे. जर क्रीजच्या मधोमध थोडासा बीच बॉल जर गुडलाईन वरती आदळत असेल ना तर तो थोडासा अवघड जातोय बॅटवरती घेण्यासाठी. हो खंडू साठी पायामध्ये टाकलेला बॉल, खंडू यासाठी तर ओळखला जातो. पायामध्ये टाकलेला बॉल सरळ उचलून दिलाय फेकून सीमारेषेच्या पार. षटकार. आणि नक्कीच इथे पाहतोय आपण षटकाराच्या मदतीने धावबलकावरती वाढ होतीये. धावबलकावरती येत आहेत 35 धावा. ओ इथे जर पाहायला गेलं तर हो तिथे डेंजर झोन. हो बाळाने नक्कीच आता फेकी करणं गरजेचं होतं. याआधी आपण पाहिलं बाळाची फेकी तिथे त्याने अलगद टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे बाळाचा कॉन्फिडन्स आणि जे मोटिवेशनल विचार होते ते 100% होते, हिट झाली असती जरूर. परंतु त्याला तिथे मात्र टीमनं जो आवाज दिला ना त्यामुळे तो बंबर झाला असावा. बेदारला तो तिथे खाली टाकू की वर मारू, परंतु त्याने तो विचार केला आपण खंडूला बाद करूया. खाली चेंडू टाकला आणि ते खंडू खंडाकडे बाद. विकेट. आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होत आहेत. हो शॉर्ट बॉल आणि त्याच्यावरती भारत कदम यांचा वार गुलाब वरती खेचलाय. षटकार. SMRTJRX तेरी माँ को फटक कर इधर ही देगा टाप कर से. थँक्यू डीजे. आता नक्कीच डीजे ऑपरेटर देखील एका फॉर्म मध्ये येत आहेत आणि सांगतायत बचके तू रे ना बाबा. आता भारत कदम देखील गोलंदाज गुलाबला सांगत असेल बचके रे ना बाबा तू. आता मी देखील आहे मैदानाच्या आतमध्ये आणि नक्कीच त्याचप्रमाणे हा बॉल काय फटका सजवला. टायमिंग देखील प्रॉपर साइड स्क्रीनच्या बाजूला लॉंग ऑनच्या डोक्यावरनं सीमा पार. हाय अँड सम ब्युटिफुल. षटकार. डीजे ज्या मोमेंटमला गाणं पाहिजे तेच गाणं नक्कीच वाजवतात आमचे डीजे ऑपरेटर डीजे रोहित. मनापासून धन्यवाद. अशी कामगिरी करायला देखील त्याची आवड असते, आवड असावी लागते. धावबलकावरती वाढ. धावबलकावरती येत आहेत 47 धावा. हो यावेळी देखील आणि आपण पाहतोय स्पर्धेमधील आणखीन एक षटकार हॅट्रिक पूर्ण होतीये भारत कदम यांची आणि इथे लागोपाठचा तिसरा देखील खेचलाय. षटकार. पाहतोय लागोपाठच्या 3 षटकारांसाठी प्राइज होतं 1000 रुपयांचा. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आयोजक कमिटीच्या वतीनं सन्माननीय मनोजी दाभाडे आणि सन्माननीय प्रवीणदादा शिंदे, सन्माननीय आपण पाहतोय खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून ते प्राइज ठेवलं गेलं होतं ते मात्र मॅच झाल्यानंतर दिले जाईल. धावबलकावरती आतापर्यंत धाव आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्ड वरती. अर्धशतकीय खेळी पूर्ण झाली आहे. धावबलकावरती धावा येत आहेत त्या 53 धावा ज्या धावबलकावरती आपण पाहतोय.
आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ते जर पाहिलं गेलं तर गोलंदाजी मार्क वरती आम्ही पाहतोय नितीन नाडकर गोलंदाजी मार्क वर देत आहेत आणि जर विचार केला तर इथे नक्कीच आपण पाहतो एक धाव त्या ठिकाणी मिळाली होती दरम्यान इथे पाहिलं गेलं तर अगदी वाईड लाईनला धरून गोलंदाजी केली जाते आणि नक्कीच एक रिव्ह्यू आहे दरम्यान आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 54 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. हो यावेळेस भन्नाट वेगानं थोडीशी बॅट सटकन आधीच निघून गेली आहे आणि तिथे देखील आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आला. जो अंपायर सांगतायत अमरजीत साठे सर लेग बायच्या सुरुवातीमध्ये मिळाली एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं आपण पाहतो धावफलकावरती 55 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळतील. जो टायलंडला हरवतो ना नक्कीच आपण पाहतो. हो यावेळेस फटका सुरेख आहे दरम्यान इथे फटका फसलाय आणि समीर डाऊन द बॉल टिपला जाईल समलाय फलंदाजाचा खेळ विकेट. नक्कीच स्वतःच थोडस टॅलेंट वापरणं देखील तेवढंच महत्वाचं आहे मित्रांनो. इथे त्याने फक्त चेंडूला ताकद दाखवली उंची भरपूर गेली लांबी घेऊ शकला नाही या चेंडू. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल अतिश बोडके डावकरी आताचा बॅटस. खऱ्या अर्थानं काहीतरी आपण पाहतो जर तुमचा प्लॅन फ्लॉप झाला आहे तर प्लॅन चेंज करा गोल नाही फोकस एकाच वरती करा. तुम्हाला हे जिंकायचंय आणि मी जिंकल्याशिवाय राहणार नाहीये. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होत आहेत. यावेळेस इथे चेंडू नक्कीच आपण पाहतोय दिशा से भटके तो पडेंगे फटके आणि अमरजी साठे सर सांगता हा बॉल वन बाउंस सीमारेषेच्या पार 4 रन चौकार. अमर सर धावफलकावरती 59 धावा आहेत. हो यावेळेस पडझड होत असताना पाहायला मिळाली आहे बॅटवरती बॉल तर येताना पाहायला मिळत नाही. चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो डॉट स्वरूपाचा जो आपल्याला पाहायला मिळालाय आणि नक्कीच आपण पाहतोय खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर षटकाची होती समाप्ती 5 षटकं संपली 59 आल्यात शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. जिंकणे म्हणजे पहिला नंबर आणणे नाही तर जिंकणे म्हणजे पूर्वीपेक्षा काहीतरी बेटर करणं आणि आता बेटर करायचंय. आता नक्कीच अधिक इंद्रायणी इलेव्हन मध्ये तर आपण पाहिलं गेलं तर काहीतरी बेटर झालंय आणि इकडनं पाहिलं गेलं तर देव इलेव्हन टीमनं आता बेटर देखील केलेलं आहे आणि अनेक जवळचे सहकारी मित्रबंधू देखील आहेत. आता योगेश पिंजन देखील अजून मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. हरीश नवले आहेत भरपूर खेळाडू आता नक्कीच. हो भारत कदम यांच्यासाठी बॉल होता शॉर्ट बॉल त्याच्यावरती देखील केलंय आक्रमण जावा बॉल तिकडनं क्षेत्रामधनं घेऊन या ठोकलाय षटकार 6 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाजावरती ते प्रहार केल्यानंतर धावफलकावरती स्कोर कार्डवरती 65 धावा. समीकरण इथं आता आपण किती धाव्यांचं येणार हे देखील बघायचंय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहेत. यावेळेस देखील समोरच्या बाजूस हा बॉल भारत कदम यांच्यासाठी आणि यांच्या वतीनं लागोपाठचा दुसरा एवन क्वालिटी षटकार.
डीजे पार्थ. जंगल में शेर बाहों में मोर. थँक्यू डीजे. आणखीन एक येईल का? आणखीन एक येणार का? 2000 घेऊन जाणार का? हे देखील बघायचंय. पाहूया भारत कदम की गोलंदाज. ओहो, आणि आणखीन एक आलाय की काय? अमरजी साठे सर सांगतायत मारलाय भारत कदम यांनी, खेचून मारलाय आणि एक चांगला फटका मारलाय, षटकार. जंगल में शेर बाहों में मोर. शेरों में नक्कीच आता एकदा बॅट हवेमध्ये घेणं गरजेचं आहे, कारण या स्पर्धेतील आणखीन एक अर्धशतकी ठोकणारे ठरतायत भारत कदम. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 3 षटकार लागोपाठ 2 वेळा आणि 50 धावा. ओहो, लागोपाठचा, परंतु हवाई फायर फटका फसलाय आणि विकेट आली आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. विकेट आली, परंतु काय बॅटिंग केली, तरी देखील स्वतःवरती थोडेसे नाराज आहेत. हा फटका मिस सीट झाला जरूर. धावफलकावरती आतापर्यंत धावा आहेत त्या 77 धावा धावफलकावरती आहेत. बंटीने एक चांगल्या प्रकारचा झेल, ही थोडीशी विकेट आधी येणं गरजेचं होतं. एक विकेट महत्वाची, याआधी देखील तेच झालं. स्वरांजनची एक विकेट पाहिजे होती, ती दुसऱ्या षटकामध्ये आली नाही, तिसऱ्या षटकामध्ये आली. तिथून जो स्टार्टअप मिळाला, विजय प्राप्त केला. परंतु आता जर पाहिलं गेलं ना मित्रांनो, तर इथून स्टार्टअप कसा असणार? हरीश नवले 2 चेंडूसाठी आले जरूर. आता उर्वरित 2 चेंडू भाग्या. यानंतर होणारी जी मॅच आपण पाहतोय, नॉटी बॉईज चिंचोली आणि त्यांच्या विरोधामध्ये इंद्राणी 11 देहूगाव टीम. हे षटक जसं संपेल तसं कॅप्टन तुम्ही लगेच टॉस करण्यासाठी येणार आहात, याची तुम्ही नोंद घ्या. गोलंदाज तयार आहे. हो, अतिरिक्त उसळी. हा बॉल वाईड आहे. अमरजीत साठे सर सांगतात, कसरत करतायत, मेहनत करतायत, दोन्ही हात जमीन असा मंत्र सांगतायत. 1 बाउंडची घोषणा देखील आली आहे. मला वाटतं या आधीच्या मॅच मध्ये देखील या गोलंदाजानं जरूर तिथे मात्र 2 नो बॉल देखील आले होते. चांगला बॉल पाहायला मिळेल इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये, परंतु पंच सांगतील विकेट त्यांना पाहायला मिळाली आहे. नक्कीच आपण पाहायला गेलं तर चांगला खेळ इंद्रायणी 11 दाखवला. तोडीस तोड उत्तर. असं वाटलं होतं की आज मॅच चुरशीची होईल, परंतु दोन्ही संघातील एक खेळाडू नाही आहे. निलेश ढगे देखील एक मोठी स्पर्धा खेळत आहेत आणि तिथे देखील त्यांना चांगला यश प्राप्त होतोय षटकामध्ये त्यांच्या. परंतु इथे जर पाहिलं गेलं तर हरीश माघारी पावलांनी आले, तर तिकडे पुढच्या पावलांनी जात असताना पाहायला मिळत आहेत. सख्खे बंधुराज, 2 सख्या बंधूंची जोडी मनीष नवले आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल असणार आहे. हो, चांगला फटका बॅटच्या स्लॉट मध्ये. चर्चा भविष्यवाणी केव्हाही बदलेल. विजय साबळे ते क्रिकेट आहे आणि या क्रिकेटच्या वाणीमधनं, परंतु इथे पाहायला गेलं ना, जे होतं ते क्रिकेटच्या खेळासाठी होतंय. मनीष नवले सेट झाले आणि सेट ऑन फायर, मॅच झुकेगा नाही साला, ठोकलाय षटकार. जोर हो रहा है. थँक्यू डीजे. पाठीमागे जो काही जुना चेंडू गेलेला आहे तो आमच्यापर्यंत आणून द्या, एवढीच एक विनंती असेल प्लीज. गोलंदाजी मार्क वरती आम्ही पाहतोय गोलंदाजाला. इथे जर पाहायला गेलं तर एक चांगलं क्रिकेट आपण पाहतो. जुना चेंडू जमा झालाय. हर्षद भाऊ मनापासून धन्यवाद. चला थोडीशी घाई करा.
नक्कीच चिनू काळोखे द लेजंड ऑफ एलवाडी. नक्कीच एलवाडी गावातील सार्थ अभिमान दत्ताभाऊ गाडे त्यांच्या पाठोपाठ आपण पाहतोय हरीश नवले भावाच्या पाठीमागे खंबीर साथ आहे. मोठा भाऊ पुढे छोटा भाऊ मागे. नक्कीच आपण पाहतोय मनीष नवले हरीश नवले अतिश बोडके सुनील दिवटे राहुलजी माकले आहेत आणि योगेश पिंजन किनई गाव. उद्या KPL चा तरार. आज मात्र विजय झाला तर नक्कीच गावात आता चर्चा राहील या खेळाडूची. आणि पाठीमागे पाटील धनराज पाटील. नक्कीच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये खंडू खंडागळे आणि त्याच्या पाठीमागे पाहिलं गेलं तर महाराष्ट्र पोलीस भारत कदम साहेब. नक्कीच आपण पाहतो या आधी झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतायत श्रीधर. या इंद्रायणी 11 मधील असणारे श्रीधर. लगेच जास्त वेळ नाही आपल्याकडे. आठ बॉल मध्ये 21 कोणी बनवलं होतं श्रीधर. इकडे आमच्याकडे नावाची नोंदणी आहे त्यामुळे विनंती असेल त्यांना तुम्ही पाठवून द्या. दिनेश भाऊ गाडे पाटील नक्की सेलवाडी गावातील आहेत आणि आपण पाहतो आणि नक्कीच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आज दिवसभराच्या सत्रामध्ये दिनेशजी ठाकूर सरांचं शुभागमन झालं जरूर आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक सुंदर असा आवाज आणि एक सुंदर असा नक्कीच शिवव्याख्यान ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच आपण पाहायला गेलं तर टार्गेट आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सेट झालंय. तब्बल विजयासाठी टार्गेट बनवायचं आहे. आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये 85 धाव्यांचं जे टार्गेट आहे. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर इथे मात्र आपण पाहणार आहोत गोलंदाजी मार्कवरती. इथे आपण पाहतोय गोलंदाज सज्ज होत आहेत आणि सातत्यानं विचार जर केला तर इथे आपण पाहतोय कोण येईल गोलंदाजी मार्कवरती. नक्कीच आपण पाहिले या संघाचा ड्रम कार्ड आहे हुकमाचा एका आहे आणि हुकमाचा एका असताना आपण पाहतोय देव परिसरातील असणारा एक संत भागीरथी मातेचा असणारा गाव आणि त्या गावातील एलवाडी गावातील आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय दत्ताभाऊ गाडे येत आहेत गोलंदाजीच्या मार्कवरती. आपण पाहतोय मित्रांनो अगदी 40+ आता ओलांडले गेलेत परंतु क्रिकेटचा अनुभव. गुलाब ऑन स्ट्राइक 9 सेकंडला श्रीकांत. पहिलाच बॉल नक्की थोडासा त्याने विचारपूर्वक खेळण्याचा प्रयत्न होता. विचार केला होता हा बॉल आपण थोडासा सन्मान देऊया परंतु कित्येकदा आम्ही गुलाबची खेळी पाहिलेला आहे. फटकेबाजीमध्ये तो माहेर राहतो. त्याला मात्र थोडंसं सन्मानपूर्वक क्रिकेट मात्र थोडंसं अवघड आहे. त्याच्याकडे फटकेबाजीचं स्किल आहे. नक्कीच रबर बॉल सीझन नक्कीच आपण पाहिला पावसाळी सीझन त्याने पूर्ण दणानून सोडलेला आहे. चांगला बॉल चांगला फटका टायमिंग झालाय तिथे लॉंग ऑनच्या डोक्यावरनं एक टप्पा घेत योगेश पिंजन पाठलाग करत राहतील. बॉल सीमा बार 4 रन चौकार. जंगल में शेर बागों में मोर शेरों में चोर आपण पाहतोय पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं मैदानाच्या आतमध्ये इथे चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावफलकावरती वाढ होतीये. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा येत आहेत. त्या संघाचा श्री गणेशा 4 धावा आहेत. आता इथे आपल्याला बघायचंय यावेळेस देखील मोठा फटका. मी आधीच सांगितलंय गुलाब जाधवला नक्कीच इथे जमत नाही एका दुक्का आणि तो लगावतो चौकावर छक्का आणि इथे देखील मोठा फटका मारलाय त्याने. षटकार. संकेत संकेत थँक्यू डीजे. याआधीच आम्ही पुकार दिला होता. नोटी बॉईज चिंचोली टीमचे कॅप्टन आणि इकडनं इंद्रायणी 11 टीमचे कॅप्टन
षटक संपण्याच्या आधी दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित पाहिजे होते, परंतु अजून देखील आलेले नाहीये. जर तुम्हाला पेनल्टी दिली तर ती मोठ्या मनानं स्वीकारावी देखील लागेल, त्यामुळे विनंती असेल लवकर या कॅप्टन. हो, यावेळी सोळस अगदी आपण पाहतो बॅटच्या खालील बाजूस लागलेला चेंडू एक धाव तर त्या ठिकाणी ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होते गुलाब, परंतु तिथे नकार कळवत आहेत. बॅकअपसाठी आपल्याला पाहायला मिळतात योगेश चिनू देखील तिथे मात्र गेला होता बॉल पकडण्यासाठी वेगानं. दरम्यान इथे आपण पाहणार आहोत धावफलकावरती वाढ होईल 11 धावा. आपण पाहतोय 85 धाव्यांचं टार्गेट आहे. नक्कीच दोन्ही कॅप्टन येतात, तिकडनं अमोलदादा जाधव येतात आणि इकडनं पाहायला गेलं तर अशोक सर देखील येत आहेत. दोन्ही कॅप्टनचं मनपूर्वक स्वागत आहे. अजित दादा दाभाडे यांना करतो विनंती, आपण या टॉस संपन्न करायचं आपल्याला. पाठीमागे सरकण्याचा प्रयत्न होता श्रीकांत यांचा, बॅकफुटला जात पंच करायचा होता, परंतु चेंडू तिथे मात्र आपण पाहतो. परंतु खऱ्या अर्थानं पाहायला गेले तर अजितदादा दाभाडे एक गुणवान व्यक्तिमत्व, बैलगाड्याची नितांत आवड, शेती व्यावसायिक व्यक्तिमत्व म्हणून अजितदादा दाभाडे यांची ओळख राहिलेला आहे. हो, थोडासा टप्पा मागे ठेवलाय, फिरवलं गेलाय इथं बॅटर्सला आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक जे संपलं जात आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 आहेत धावफलकावरती. नक्कीच थोडसा विचार आता आपण पाहतोय जो सुरू होता, तर टॉस जिंकला गेलाय नॉटी बॉईज चिंचोली टीमनं आणि डिसिजन बॉलिंग आहे. नक्कीच तयार आहे टीम, यानंतर तुम्हाला गोलंदाजी करायची आहे, परंतु आपण विचार करूया मित्रांनो, जाऊया मैदानाच्या आतमध्ये, मैदानाचा आढावा. आणि नक्कीच आज संपूर्ण टीम ना म्हणून नक्कीच आपलं थोडंसं ऐकल्याचं वाटते, कारण प्रत्येक डगआउटकडे पाहायला गेलं तर कसर आपल्याला पाहायला मिळत नाहीये. ही शिस्त, ही डिसिप्लिन आपल्या मावळच्या खेळाडूंची आहे, ही ओळख आहे. गुलाब जाधव आज इथे जर टीमला जिंकवायचं असेल ना तर स्फोटक फटकेबाजी करावी लागणार आहे. हो, यावेळेस इथे टायमिंग प्रॉपर करू शकलं नाही, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, पंचाकडे अपील जातीये. अभि दाभाडे यांना आम्ही पाहतोय लेग स्क्वेअर पंचांच्या भूमिकेत आम्हाला पाहायला मिळत आहेत. मनीष नवले रफ्तार का राजा नक्कीच आपल्याला म्हणावं लागेल. देवगावची एक्सप्रेस, नक्कीच दोघेही चांगले बंधुराज, चांगली गोलंदाजी करतात, ऑलराऊंडर अष्टपैलू आहेत. ओ, या दरम्यान इथे पाहायला गेलं तर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये हाई बॉल, इथे देखील डॉट आलाय. गुलाबकडे 2 बॉल निर्धावण्याची क्षमता देखील आहे, परंतु 2 चेंडूवरती 2 मोठे बिगिट देखील तो मारू शकतो, एवढी त्याच्यामध्ये ताकद आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेसचा चेंडू पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये थोडासा आउटकट आपण पाहतोय. दरम्यान धनराज पाटील आणि नक्कीच थोडीशी तारांबळ धावपळ करण्याचा त्यांचा देखील प्रयत्न होता. हे कॉम्बिनेशन, हे जे नक्कीच आपण पाहतोय ना, संपूर्ण टीमची एकजूट आणि पूर्ण टीमला आपण पाहतो. थोडासा दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न होता, दरम्यान इथे आपण पाहणार आहोत पंच सांगत असतील चेंडू आणि बॅट तिथे मात्र अगदी जमिनीवरती घासले असावे आणि चेंडू पूर्णपणे खाली राहिलाय. बॉल खालनं निघून गेलाय, अमरजी साडे सर सांगतायत. चांगला बॉल, चांगला फटका, बॅकफुटला गेलेत, पंच मारलाय आणि तितक्याच ताकदीचा हाय हँडसम ब्युटिफुल एक श्रीकांतचा वार, दिमागदार डगआउट कडे षटकार, 6 धावा. हो, यावेळेस देखील विकेट करण्याच्या नादामध्ये होते, परंतु इथे काय आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर मनीष नवले यांचं षटक चांगलंच राहिलं. या षटकामध्ये धावा आल्यात फक्त आणि फक्त 7 धावा आल्यात आणि षटकाची होईल समाप्ती. 18 आहेत धावफलकावरती, मॅच आली आहे 24 बॉल मध्ये 67 धाव्यांची गरज असणार आहे. आपण पाहूया कोणावरती विश्वास टाकला जाईल आणि कोण येईल गोलंदाजीसाठी. आपण पाहतोय संधी मिळाली आहे डावखुरे हाताच्या कटर गोलंदाजाला, फिरकीचा महामेरू, फिरकीचा जादूगर आतिश उर्फ घोंट्या.
आपण पाहायला गेलं मैदानाच्या आतमध्ये इथे जर पाहतो मित्रांनो एक चांगला क्रिकेट आणि चांगल्या क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेलं तर त्याच प्रकारचं वातावरण आहे त्या वातावरणामध्ये देखील आपण पाहतोय क्रिकेट खेळ जो सुरू असणार आहे आणि या क्रिकेट खेळाच्या माध्यमातून आपण पाहतोय सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ओ या दरम्यान देखील मोठा फटका आणि पहिल्या बॉल वरती गुलाब जाधव यांनी मोठा फटका मारला जरूर. अमरजीत साडे सर सांगतायत हा बॉल सीमाबार षटकार. सन्माननीय दिनेश भाऊ गाडे यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी आपण पाहतोय बक्षीस लागू असणार आहे 1000 रुपयांचा प्राइज असणार आहे आपण पाहतोय. हो यावेळेस वन्स अगेन लागोपाठचा बंगाली रसगुल्ला आसमानी टोला गेंद सीधा तारामंडल षटकार. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहायला गेलं तर इथं आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मोठा फटका आलाय लागोपाठचे 2 फटके आणि गुलाब जाधव इथे सेट झालाय 22 बॉल मध्ये 55 धावेंची गरज आहे आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती हो यावेळेस देखील पाहायला गेलं तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल एक चांगला हो यावेळेस पुन्हा एकदा 2 तुझे तर 2 माझे सुद्धा का नाही असं नक्कीच एक चांगलं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय 20 बॉल मध्ये 55 धावेंची गरज आहे आणि आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅकफुटला जात पंच करायचा होता हो धनराज पाटील आम्ही पाहतोय पाठीमागच्या क्षेत्रामध्ये थोडेसे अग्रेसिव्ह थोडेसे आक्रमक ते देखील होत आहेत आणि चांगल्या प्रकारच्या वातावरणामध्ये आपण पाहतोय चांगलं वातावरण देखील आहे परंतु गरम होतंय थोडस आणि मैदान शांत पडलंय परंतु इथे शांततेचं काम आहे सुरू हो पुढे सरसावत फटका खेळायचा होता जरूर परंतु तिथे मात्र बॉल हातामध्ये विसावत नाहीये अतिश थोडेसे घाई करत होते आणि दरम्यान तिथे पाहिले गेले तर आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये षटकाची होईल समाप्ती जरूर 2 मोठे विकेट आले आता मॅच राहिली आहे 18 बॉल मध्ये 30 धावेंची गरज 18 बॉल मध्ये 30 धावा धावफलकावरती आहेत 18 बॉल मध्ये 55 धावेंची गरज अजूनही बाकी असणार आहे 30 धावाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे जर पाहायला गेलं ना तर चांगला क्रिकेट आणि नक्कीच सगळी थांबा पॉज हे नक्कीच मनातले विचार आहेत परंतु थांबणं त्याच गोष्टीमध्ये असतं जिथे काहीतरी आपल्याकडं घडत असतं परंतु नेहमी लक्षात ठेवा पुढे जात असताना अनेक अनेक अडचणी आडव्या येत असतात बस त्यांची लढत आणि त्यांच्याशी सामना करण्याची तयारी ठेवा आपण पाहतोय चला टीम गोळा होऊ नका वारंवार विनंती असेल आपण पाहायला गेलं तर याच परिसरातील असणारा प्रसिद्ध फायनल सम्राट मारवाडी गावातील असणारा एक आदर्श व्यक्तिमत्व आणि आपण पाहतो व्यवसायातील असणारे एक आदर्श व्यक्तिमत्व मारवाडी गावचे असणारे प्रसिद्ध फायनल सम्राट गणेश उर्फ मोहनभाऊ दाभाडे आपण देखील उपस्थित होत आहेत आपलं देखील स्वागत हार्दिक असं अभिनंदन
पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती इथे जर पाहायला गेलं तर गोलंदाज तयार. ओहो मनीष नवले आलेत आणि आल्या आल्या इष्ट्या उद्ध्वस्त. दांडी 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 गोल. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्क होते गोलंदाज हो या दरम्यान इथे जर पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये हा बॉल स्टंपच्या पाठीमागून जाणार आहे आणि दरम्यान इथे जर पाहायला गेलं ना तर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं व्हाईट बॉल आणि अवांतरित धावा धावफलकावरती वाढ होती. स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 31. यावेळेस देखील बिगिट करण्याच्या प्रयत्नामध्ये होते बॅटर्स परंतु इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. योगेश पिंजन आहेत जरूर. आज खेळ कसा असणार हे देखील बघायचं आपल्याला. या दरम्यान चांगला फटका होता तिथे जर पाहायला गेले तर चेंडू देखील सुरेखरित्या खेळला गेला टोलवला गेला बॉलला. दरम्यान आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये एक चांगलं क्रिकेट जे खेळलं जात आहे. योगेश पिंजण असेल योगेश इकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु इथून स्टार्टअप करायचं आहे. आज गुलाबला आज संधी मिळाली आहे इथे मात्र. बिगिट करण्याच्या प्रयत्नामध्ये होते जरूर एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या मधोमध बॉलला पाठवायचं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. टाटा बाय बाय करत विसवतोय यष्टीरक्षक खंडू खंडागळे यांच्या हातामध्ये. परंतु इथे विचार जर केला मित्रांनो धावा भरपूर होणार आहेत. धावा होणार नाही असं नाही मित्रांनो. प्रत्येक हे मैदान क्रिकेटनं धावा देण्यासाठीच बनवलेलं आहे परंतु बिगिट देखील खेळणं आता गरजेचं राहणार आहे कारण धावा भरपूर होत चालल्यात आता आणि चेंडू कमी होत चाललेत. परंतु आज कुठेतरी इथे आपल्याला पाहायला मिळत आहे सन्माननीय सरपंच अमित भाऊ ठाकरे स्पोर्ट फाउंडेशन पवनानगर टीमला मी पाहतोय आता 13 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 52 धाव्यांची गरज आहे. बिगिटची गरज आहे. योगेश हो खडे खडे टायमिंग झालंय प्रॉपर. बॉलला केलाय नक्कीच एक चांगल्या प्रकारचा फटका आणि त्याच्यावरती फटक्यावरती धावा मिळत आहेत 6 षटकार. 12 बॉल मध्ये 46 धाव्यांची गरज आहे अजूनही बाकी. ऐकूया डीजे ब्रेक नंतर शेवटचे 12 चेंडू. आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती देव परिसरातील असणारे आपण पाहतोय एक गुणवान आणि उद्योजक व्यक्तिमत्व धनराज पाटील यांच्यासाठी पारितोषिक येत आहे बक्षीस येत आहे आणि नक्कीच बक्षीस कशा रुपयानं आहे ना सन्माननीय दिनेश भाऊ गाडे यांच्या वतीनं प्रत्येक विकेट साठी 500 रुपयांचं प्राइज. चिन्नू जावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होतील. इथे देखील पाहायला मिळेल चांगला प्रयत्न करायचा दोघांना देखील. हो इथे धनराज पाटील आले. टप्पा बॉल वरती गुलाब सांगतोय मी देखील कमी नाहीये. मॅच काय मी सोडणार नाहीये. मारतो षटकार.
थँक्यू डीजे, धन्यवाद. आपण पाहतोय निम्म्या बनवल्या गेल्यात निम्म्या धाव्यांची गरज आहे आता. शेवटचे चेंडू शिल्लक 11 आणि 40 धाव्यांची गरज. ज्या ठिकाणी तुमची पराभवाची चर्चा केली जाते ना, तीच खरी वेळ असते विजयाचा गुलाल उधळून दाखवण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे दाखवायची. हो, लोअर फुल टॉस चेंडू पंचाकडे अपील केले जाईल. दरम्यान इथे आपण पाहणार आहोत, आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती वाढ होती. स्कोर कार्ड वरती 46 धावा. नक्कीच हे नातं बनलेलं आहे अमरजीत साठे सरांचं देहू गावातील परिसरातील व्यक्तींसोबत. खूप अतूट नातं आहे मित्रांनो. एवढं प्रेमळ आणि एवढं नातं जर बांधिलकीने बनलेलं असं ना त्याची नक्कीच हो, इथे पाहिले गेले तर हा चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकत नाही. ते चेंडू पाहायला मिळेल आपल्याला. डॉट येताना 9 बॉल मध्ये 39 धावा. 3 चेंडू शिल्लक आहेत अजूनही बाकी. डीओडी कामगार नेते सन्माननीय चेतन भाऊ शेलार उपस्थित होत आहेत आणि चेतन भाऊंचं स्वागतासाठी हा आलेला एक विकेटचा फटका षटकार आणि षटकार जो आलाय धनराज पाटील यांच्यासाठी प्राइज होतं विकेट साठी 500 रुपयांचं. परंतु इथे विकेट नाही तर 2 षटकार आलेत, परंतु त्या ताकदीचा धनराज आहे. आपण पाहतो धावफलकावरती 8 चेंडू मध्ये 33 धाव्यांची गरज. मॅच बनेल का इथून? इथे आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये गुलाबनं बनवल्यात 31 इकडनं योगेश तेरा. हे 2 बॉल निर्णायक राहतील. धनराज पाटीलचे येणारा काळ आणि वेळ सांगून जाईल. इकडनं योगेश तयार आहेत. हो, परत एकदा हवाई मार्गानं बॉल संकेत की दत्ता गाडे डाऊन दी बॉल. हवाई सफर भरपूर झाला परंतु बॉल लांब जाऊ शकला नाहीये. विकेट आली आहे. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये आम्ही देखील पाहतोय आज मात्र प्रेक्षक राजांची वाढती गर्दी आम्हाला पाहायला मिळते. सर्व प्रेक्षक राजाचं मनपूर्वक स्वागत आहे. जवळ मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज अमर पौळ. आता शेवटचे चेंडू राहिले 7 आणि विजयासाठी 33 धावा. यावेळेचा चेंडू पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. इथे जर पाहायला मिळेल आपल्याला हा चेंडू मात्र वाईड लाईन शिरत आणि ऑफस्टंपला शिरत अगदी विसावतोय. इष्टरक्षक खंडू खंडागळे यांच्या हातामध्ये आणि इथे आपण पाहणार आहोत हा चेंडू डॉट आल्यानंतर सामन्याचं समीकरण राहिले 6 बॉल मध्ये 33. सहा चेंडू आणि विजयासाठी 33 धाब्यांची गरज. देवगावचा असणारा यंगस्टार यंग टॅलेंट चिनू काळोखे संकेत. पहिला बॉल आणि ते मिडल होईल की काय आणि धनराज पाटील प्रयत्न केला होता आणि त्यांनी प्रयत्न बॅकअप देखील होतं. योगेश कॉल होणं गरजेचं होतं. हा षटकार आहे.
आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये इथे पाहिलं गेलं तर एक तर आलाय. आणखीन येणार का? गुलाब तयार आहेत. चिनू काळोखे गोलंदाजी मार्कवरती तयार. चांगला बॉल पॉइंटच्या दिशेमध्ये हा देखील टॅप केलाय. जरूर दूरवर्ण खेळाडू भारत कदम त्या ठिकाणी धावतायत. दरम्यान तिथे मात्र एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा मिळतील. या 2 धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसवलं जातंय. धावफलकावरती येत आहेत त्या 60 धावा. 4 चेंडू आणि 25 धाव्यांची अजूनही गरज आहे. आणि नक्कीच आपण पाहिलं गेलं तर सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाणार आहे. परंतु इथे आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायचंय. विकेट करण्याचा प्रयत्न थोडस आपण पाहत आहेत. दमछाक होत असताना विकेट येईल मैदानाच्या आतमध्ये. गुलाब जाधव बाद. आपण पाहतो पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर आपण पाहतो स्कोर कार्डवरती इथे मात्र पाहायला मिळतात 60 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर एक चांगलं क्रिकेट आणि क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चिनू काळोखेने कमबॅक केले जरूर. नक्कीच बुंद्यामध्ये टाकलेला चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल देऊन जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वाढ होईल. धावफलकावरती आपल्याला पाहतोय स्कोर कार्डवरती बंटी आले जरूर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. कोलडब्याचा बॉल इथे देखील पाहिले गेले तर विकेट करण्याचा प्रयत्न राहुलजी माकले प्रयत्न करत होते. कॅश मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप होईल आणि आपण पाहतोय नक्कीच इथे जर पाहिलं गेलं ना तर 62 धावा जे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती स्थिर असेल आणि मॅच आता खिशामध्ये घालतायत. आणि या सीझन मधील या पर्वामधील लागोपाठचे 3 आणि आतापर्यंत भावी नगरसेवक चषक आडले आणि त्यानंतर ही तिसरी स्पर्धा आहे बरोबर ना देऊ टीम चौथी आहे. आणि इथे आपण पाहतोय चौथ्या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनल मध्ये दाखल होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये टीमचं स्वागत करूया. तर एक चांगला खेळ दाखवत अमर पोळ गुलाब जाधव बंटी त्यानंतर सन्माननीय अमित भाऊ ठाकर बाळा कालेकर एक चांगला प्रयत्न राहिला. असाच प्रयत्न कायम ठेवा आणि यश संपादन करत राहा. दोन्ही टीमचं मनापासून कौतुक आहे आणि मनापासून स्वागत आहे. नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो कधी ना कधी कोणाचा न कोणाचा काळ आणि कधी ना कधी कोणाची वेळ येत असते. त्या वेळेला त्या कालावधीत तुम्हाला चमकायचं असतं. असो एक हार आणि एक जीत हा तर खेळाचा भाग आहे. आपण आणि मॅन ऑफ द मॅच राहील तरी राहील कोण राहील तर ज्याने खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आज डंका पेटवलेला आहे आपल्या नावाचा. आणि 3 षटकार तर मारले एकदा नव्हे तर दोनदा मारले. मॅन ऑफ द मॅच हिरो ठरतायत भारत कदम. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि 1 नव्हे 2 नव्हे तर टोटली 3000 रुपयांचं कॅश प्राइज आपण पाहतोय. चेतन भाऊ शेलार यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. दादा या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे आणि विनंती असेल चला नेक्स्ट मॅच आली आहे टीम लगेच तयार आहे. अण्णा देखील मैदानाचा ताबा घेत आहे. चला लवकर चला भारत कदम सर लवकर या. मॅन ऑफ द मॅच आधी आपण देऊया अभि दाभाडेचं एक चांगलं विशेष योगदान राहिलेलं आहे. चला भारत कदम